मी शिंदेकडूनही नाही आणि ठाकरेकडूनही नाही. धर्मवीर चित्रपटात मी जीव ओतून माझी भूमिका केली असं अभिनेते प्रसाद ओक म्हणाले. पाहुयात असं का म्हणाले? आपण पाहत आहात विशेष खास. प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर हा सिनेमा 2022 मध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमात प्रसाद ओकनं आनंद दिघेची मुख्य भूमिका साकारलेली. धर्मवीर सिनेमाला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळाला चांगला. ज्यावेळी धर्मवीर सिनेमा प्रदर्शित झालेला त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झालेली. अशातच आता या सिनेमाबद्दल आणि भूमिकेबद्दल प्रसाद ओकनं भाष्य केलं आहे. एका मुलाखतीमध्ये प्रसाद ओक म्हणाला, धर्मवीर सिनेमा एकनाथ शिंदेंनी जोडला गेलेला होता. ज्यावेळी सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेलं होतं. सिनेमाला भरघोस प्रतिसाद मिळाला. तो सिनेमा करताना तुम्हाला असं नाही वाटलं की तो कलाकार त्या व्यक्तीशी किंवा त्या पक्षाशी जोडला जातो आणि काही वेळेस अडचणी निर्माण होतात. तसं तुमच्या बाबतीत नाही झालं का? पण तुम्हाला या सगळ्याची भीती वाटत नाही का? असं विचारण्यात आलं. त्यावर अभिनेता म्हणाला की मी जवळपास 95 सिनेमे केले तरी माझ्या वाट्याला चांगली भूमिका येत नव्हती. धर्मवीर हा 96वा सिनेमा होता. त्यावेळी सिनेमातील भूमिका करताना आपण जीव ओतून काम केलं नाही, मेहनत केली नाही तर करिअरला काही अर्थ नाही. म्हणून जीव ओतून काम करायचं ठरवलं. त्यासाठी पक्ष कुठला, विचारधारा काय हा मुद्दा बाजूला राहिला. मी आनंद दिघे कधी भेटलो नाही, त्यांना कधी पाहिलंसुद्धा नाही, एकीव माहिती नाही. 3-4 व्हिडिओ आहेत पण त्यात त्यांचा आवाजही नाही. कारण आनंद दिघे फार बोलायचे नाहीत. सगळं इमॅजिन करून मला ती भूमिका साकारावी लागली. मी आनंद दिघेची भूमिका साकारतोय समजल्यावर महाराष्ट्रातून शेकडो माणसं मला येऊन भेटायला लागली आणि त्यांनी आनंद दिघेच्या आठवणी सांगितल्या. पण मला ती भूमिका करताना कधीच त्रास झाला नाही. ना एकनाथ शिंदेकडून ना उद्धव ठाकरेकडून कधी मला त्रास झाला नाही. दोघंही माझ्या खूप जवळचे आहेत. संजय राऊत यांनीही माझं कौतुक केलं. उद्धव ठाकरेबद्दल बोलताना प्रसाद ओक म्हणाला, मी सिनेमा पाहिल्यानंतर उद्धव ठाकरे माझ्यासाठी खाली रस्त्यावर थांबले होते. प्रसाद येत नाही तोपर्यंत मी मीडियाला प्रतिक्रिया देणार नाही असं त्यांनी सांगितलं. मलाच गिल्टी वाटलं की माझ्यासाठी उद्धव ठाकरे थांबले आहेत. मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी सगळ्यांसमोर माझं कौतुक केलं. त्यामुळे मला राजकीयदृष्ट्या कुठलाच त्रास झाला नाही. NAFA मराठी फिल्म फेस्टिवल 2026 मध्ये कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात प्रसाद ओक बोलत होता. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.